मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 25 प्रकरण 7. मी नाटककार कसा झालो. उद्याचा संसार लिहिताना आपल्या समाजातील वैवाहिक प्रश्नावर आणि स्त्री पुरुष संबंधाच्या निरनिराळ्या बाजूंवर मला पुष्कळच विचार करावा लागला. त्यातूनच पुढील प्रश्न उपस्थित झाले. समाजात लग्न संस्थेची आवश्यकता आहे काय? लग्नावाचून स्त्री पुरुष पती पत्नीसारखे एकत्र राहणे शक्य आहे काय? विवाहित पुरुषांचे मन लग्नानंतर आपल्या पत्नीवरून उडून दुसरीकडे का जाते? समाजात कित्येकांची 5-5 वेळा लग्ने होऊ शकतात आणि कित्येकांचे एकदाही होऊ शकत नाहीत. अशी विषमता का? या सर्व प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्यापेक्षा मनमोकळ्या आणि खेळकर दृष्टीने त्यांकडे पाहावे आणि आपल्या विवाह पद्धतीमधील निरनिराळ्या दोषांवर हसत हसत टीका करून समाजाच्या डोळ्यात अंजन घालावे म्हणून लग्नाची बेडी हे नाटक मी लिहिले. उद्याच्या संसारानंतर 9.5 महिन्यांनी ते नाटक रंगभूमीवर आले. साष्टांग नमस्कार आणि भ्रमाचा भोपळा ह्या दोन्ही नाटकांप्रमाणे या नाटकाचा उठाव विनोदी असला तरी त्यात उपस्थित केलेले प्रश्न गंभीर असल्याने अनेकदा ह्या नाटकातले खेळकर वातावरण एकदम बदलून तंग होते आणि हसता हसता प्रेक्षक आत्मलक्षी होतात. या नाटकात यामिनी नसती तर मात्र नाटक संपूर्ण विनोदी झाले असते. यामिनीच्या गांभीर्याची आणि कारुण्याची छाया आरंभापासून अखेरपर्यंत ह्या नाटकावर तरंगत असते आणि त्यामुळे ह्या नाटकांतील अवखळ विनोदाला तिचा फार वचक वाटतो. रश्मी ही सिनेमा नटी बाह्यातकारी उनाड आणि उच्छृंखल वाटते, पण ती काही विनोदी नाही. किंबहुना ती देखील यामिनी इतकीच गंभीर आहे. फक्त ती आपले गांभीर्य शेवटी प्रकट करते. कांचनच्या घरात पाऊल टाकल्यापासून एकाहीपेक्षा एक जे पेच प्रसंग ती निर्माण करते ते काही खचित विनोदी नाहीत. प्रेक्षक त्यावेळी हसतात खरे, पण त्या प्रसंगाच्या गांभीर्याने त्यांच्या अंतर्मनात निश्चित कालवाकालव होते. कांचन उत्कटतेने जसा तिच्या प्रेमपाशात पडलेला आहे तशी ती त्याच्या प्रेमात सापडलेली नसून ती त्याच्याशी खेळते आहे हे अगदी प्रारंभापासून प्रेक्षकांच्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. तिच्या स्वभावाच्या अप्रकट बाजूचे मात्र प्रेक्षकांना आरंभी आकलन होत नाही, म्हणून तिच्याबद्दल प्रेक्षकांना शेवटपर्यंत जिज्ञासा वाटते. नाटकातील प्रेक्षकांची उत्सुकता वाढविण्याचे आणि त्यांचे अवधान अखेरपर्यंत टिकवून धरण्याचे अत्यंत अवघड कार्य रश्मी करीत असल्याने तीच ह्या नाटकाची सूत्रधार ठरते. खंडाळ्याच्या घाटातून निरनिराळे बोगदे ओलांडीत डेक्कन क्वीन जशी झपाट्याने वर चढते त्याप्रमाणे नाटकातील निरनिराळ्या पुरुष पात्रांना बनवीत रश्मी ज्या अर्थी झपाट्याने चाललेली आहे त्या अर्थी ती कुठेतरी थांबून त्या सर्वांचे कान चांगले पिरगळणार हे प्रेक्षकांच्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. म्हणून शेवटी ती जेव्हा सर्वांच्या डोळ्यात चरचरीत अंजन घालते तेव्हा प्रेक्षकांना यत्किंचितही आश्चर्य वाटत नाही. बरे, जे विवाहविषयक तत्त्वज्ञान ती सर्व पुरुषांना पाचते त्यामध्ये तरी असे काही मोठे गहन समाजशास्त्रीय सिद्धांत आहेत की जे केवळ गार्गी आणि मैत्रेयी सारख्या विदुषींनाच सांगता येतील. एका अर्धशिक्षित अन चाणाक्ष नटीला चित्रपटाच्या व्यवसायात जे अनुभव येणे शक्य आहे त्याच अनुभवाच्या आधारावर अगदी सरळ आणि सोप्या भाषेत ती आपला सिद्धांत मांडते. पुरुषाच्या उच्छृंखल प्रवृत्तींना लग्नाच्या बेडीचे बंधन हवे, मात्र आपल्या पतीचे प्रेम सांभाळण्यासाठी विवाहित स्त्रियांनी आपला शृंगार शाबूत ठेवावा हे काय मोठे गहन शास्त्रीय तत्त्वज्ञान आहे? हे साधे आणि सरळ व्यवहारज्ञान आहे. ते रश्मीसारख्या एका हुशार आणि अनुभवी स्त्रीच्या बुद्धीच्या आटोक्याबाहेर आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. सबंध नाटकात रश्मी ही अंतर्मुख आहे असे एखाद्या प्रसंगाच्या तर राहोच, पण साध्या वाक्याच्या द्वाराने सुद्धा कुठे मी सूचित केले नाही अशी खांडेकरांची तक्रार आहे. त्यांच्या ह्या आक्षेपाचा मला मुळी अर्थच कळत नाही. हे नाटक पाहताना किंवा वाचताना खांडेकर काय डुकल्या घेत होते की काय? जी गोष्ट रश्मीने नाटकात प्रवेश केल्यापासून तिच्या प्रत्येक हालचालीत अन भाषणात सूचित करण्याचा मी सारखा प्रयत्न केला आहे ती मी केलेलीच नाही असे म्हणणाऱ्या माणसाला माझे नाटक समजले आहे असे कसे म्हणता येईल? 2 तास असावरी रागातली चीज गाणाऱ्या एखाद्या गवयाला
ती चीज संपल्यानंतर एखाद्या दीड शहाण्या श्रोत्याने आता आसावरीतील एखादी चीज होऊ द्या असे सांगण्यापैकीच हे आहे. कदाचित रश्मीने अंतर्मुख कसे व्हावयाला पाहिजे होते ह्या संबंधीची खांडेकरांची कल्पना निराळी असावी. नाटकातील निरनिराळ्या पुरुषांना ती बनवते आहे हे प्रेक्षकांना प्रारंभापासून कळून येत असले तरी तेवढ्याने रश्मी पुरेशी अंतर्मुख झालेली नाही असे त्यांना वाटत असावे. मग काय प्रेक्षकांना उद्देशून रश्मीला मी असे बोलायला लावले असते की, प्रेक्षक हो, मी ह्या घरात 2 कामांसाठी आलेली आहे. पहिले काम असे की ह्या पुरुषांची मला चांगली खोड मोडायची आहे आणि त्यानंतर शेवटी मी त्यांना उपदेशामृत पाजणार आहे म्हणजे खांडेकरांचे समाधान झाले असते. पण त्यांना हे समजावयास हवे की रश्मी तरी असे मुळी बोलूच शकली नसती, कारण कांचनच्या घरात प्रथम जेव्हा तिने पाऊल टाकले तेव्हा येथल्या परिस्थितीची तिला यत्किंचितही कल्पना नव्हती. मुंबईला कांचनची आणि तिची जेव्हा गाठ पडली तेव्हा आपण अविवाहित असून विमा एजंट आहोत अशी त्याने तिला खोटी थाप मारली होती. कांचनच्या घरी आल्यावर मग तिला कळते की तो डॉक्टर असून त्याचे लग्न झाले आहे. कांचनने आपली फसवणूक केली हे लक्षात आल्यानंतर मग त्याची खोड मोडण्याचा विचार साहजिकच तिच्या मनात आला असावा. पुरुषांना अक्कल शिकवण्याचा आधीपासून बेत करून काही ती त्या घरात आलेली नव्हती. अनपेक्षित परिस्थितीमधून प्रसंगावधान दाखवून रश्मीने हे सारे नाटक निर्माण केले. तेव्हा खांडेकर म्हणतात त्या अर्थाने रश्मी अंतर्मुख होऊच शकत नव्हती. लग्न होत नाही म्हणून रडणारा अवधूत आणि 5 लग्ने झाली असूनही विवाह संस्थेच्या नावाने खडे फोडणारा गोकर्ण ह्यांच्या भाषणांनी प्रेक्षकात हशा पिकत असला म्हणून हास्य पिकवण्यासाठी मुद्दाम नाटकात घातलेली ती काही विनोदी पात्रे नाहीत. वस्तुतः अवधूत आणि गोकर्ण ही दोन्ही गंभीर पात्रे आहेत. एखाद्याचे मुळीच लग्न होत नाही किंवा एखाद्याची 5 लग्ने होतात हा काही त्या व्यक्तीचा दोष किंवा गुण नाही. समाजात रूढ असलेल्या विवाह पद्धतीचा हा दोष आहे. याबद्दल त्या व्यक्तींना कसे हसता येईल? जगात वाटेल त्या खतरूड पुरुषांची लग्न होतात पण माझेच कसे होत नाही ही अवधूतची तक्रार किंवा लग्न व्हायला इतकी अडचण पडते याची मला कल्पना नव्हती. माझी बायको आजारी पडली की मुली सांगून यायला सुरुवात होते हे गोकर्णाचे उद्गार वस्तुतः इतकी हृदयद्रावक आहेत की प्रेक्षकांना त्या दोघांची दयाच वाटायला पाहिजे. समाजाच्या विषय आणि अन्याय रूढीवर त्यांनी मारलेले ते कोरडे आहेत. त्यांची भाषणे ऐकून जेव्हा प्रेक्षक हसतात तेव्हा ते काही त्यांना हसत नाहीत. अवधूतचे लग्न होत नाही ना, वा छान झाले, किंवा गोकर्णाची 5 लग्ने झाली काय, भली खोड मोडली गुलामाची, अशा विघ्नसंतोषी वृत्तीने काही प्रेक्षक हसत नाही. ह्या दोघांच्या बाबतीत समाजाने केलेला अन्याय किती हास्यास्पद आहे ह्याचाच निर्वाळा प्रेक्षकांच्या हसण्यातून मिळतो. लग्नाच्या बेडीमधील सर्व विनोद अशा तऱ्हेचा आहे. समाजातील रूढ विवाह पद्धतीमधील ठळक दोषांच्या मार्मिक विडंबनावर तो आधारलेला आहे. हसत हसत प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याचे आणि त्यांच्या हृदयाची कालवाकालव करण्याचे सामर्थ्य ह्या विनोदात आहे. उच्च दर्जाच्या विनोदाची हीच कसोटी मानली जाते. तो नुसता हसवीत नाही तर हसवता हसवता माणसाला अंतर्मुख करतो आणि त्याच्या विचारांना चालना मिळते. लग्नाच्या बेडीमध्ये क्षणाक्षणाला प्रचंड हास्यस्फोट होतात. ह्याचे कारण सामाजिक दोषात त्यात केलेले अचूक आणि विदारक विश्लेषण प्रेक्षकांना पदोपदी चकित करून सोडते. गांभीर्य आणि विनोद किंवा अश्रू आणि हास्य यांची अशी प्रभावी सांगड घालणारे गतिमान नाटक मराठीमध्ये दुसरे नाही. म्हणून ह्या नाटकाला आता 16-17 वर्षे होऊन गेली तरी त्याची लोकप्रियता अजून आहे तशी आहे. महाराष्ट्रात दरवर्षी ह्या एकाच नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग होतात. लग्नाच्या बेडीने माझे पहिले नाट्यपंचक पूर्ण झाले. अवघ्या 3.5 वर्षांच्या आत विविध रसांची आणि तंत्रांची 5 यशस्वी नाटके मी लिहू शकलो ह्याचे विशेष समाधान मला त्यावेळी वाटले. माझे 6वे नाटक वंदे भारतम त्यानंतर 1 वर्षाने रंगभूमीवर आले. माझ्या पूर्वीच्या नाटकांपेक्षा हे नाटक अजिबात निराळे आहे. एवढेच नव्हे तर तत्कालीन राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर असे वास्तववादी नाटक लिहिण्याचा मराठीमध्ये कोणीही प्रयत्न केलेला नाही. 35 सालानंतर देशातले राजकीय वातावरण झपाट्याने बदलू लागले होते.
नवीन घटनेप्रमाणे निवडणुकी होऊन मुंबई इलाक्यात काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेसचे मंत्रिमंडळ अधिकारसूत्रे हाती घेण्याच्या तयारीत होते. तोच ब्रिटिश नोकरशाहीने प्रतिगामी शक्तींशी संगनमत करून जनतेचा विश्वासघात केला आणि आपल्या बगलबच्च्यांचे एक हंगामी मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यामुळे लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांना फार मोठा धक्का बसला. अंतर्मुख होऊन प्रत्येकजण त्या परिस्थितीचा विचार करू लागला. जनता क्रांतीला विरोध करणाऱ्या प्रतिगामी शक्तीचे मीही मनाशी विश्लेषण करू लागलो. ब्रिटिशांच्या परंपरेत वाढलेले उदारमतवादी, हिंदू आणि मुसलमान जातीयवादी, धर्मांतरवादी अस्पृश्य आणि वर्णाश्रमवादी स्पृश्य असली भिन्न भिन्न मतांची आणि विचारांची विचित्र माणसे काँग्रेसला विरोध करण्यासाठी परकी नोकरशाहीच्या निशाणाखाली एकत्र यावीत, हे बघून साहजिकच मला विषाद वाटला. जनतेच्या हातात सत्ता जाण्यास ह्या प्रतिगामी शक्तींचा विरोध का असावा? स्वातंत्र्याची त्यांना भीती का वाटावी? त्यांचे हृदय परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे काय? असे निरनिराळे प्रश्न माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले. विचारांती ह्या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर मला मिळाले. ते हे की अस्पृश्यतेचे आणि जातीभेदांचे उच्छेदन करून धार्मिक सामाजिक समतेच्या पायावर हिंदू समाजाची पुनर्घटना केली आणि जनतेची एकजूट घडवून आणली तरच देशाला स्वातंत्र्य मिळणे शक्य आहे. स्वातंत्र्याच्या मार्गातील ह्या सर्व राजकीय आणि सामाजिक समस्या आणि त्यांचे सुचलेले उत्तर नाट्यरूपाने जनतेपुढे मांडण्याचा मी जो प्रयत्न केला तो म्हणजे माझे वंदे भारतम हे नाटक. या नाटकाचा विषय तात्विक आणि कठीण असला तरी ह्याचे कथानक शक्य तितके नाट्यपूर्ण आणि आकर्षक करण्याचा मी प्रयत्न केला आहे. विविध मतांच्या आणि विचारांच्या पात्रांचा संघर्ष नाट्याच्या आणि विनोदाच्या निष्पत्तीला फारच पोषक झाला आहे. म्हणून प्रयोगाच्या दृष्टीने हे नाटक आरंभापासून अखेरपर्यंत सारखे रंगत जाते. राजकारणाच्या आणि समाजसुधारणेच्या गंभीर प्रश्नांवरही किती मर्मभेदी विनोद करता येतो हे ज्यांना पाहावयाचे आहे त्यांनी या नाटकांतील सोमेश्वर आणि कल्याण यांचे संवाद वाचावेत. ही पितापुत्रांची जोडगोळी रंगभूमीवर आली की हास्यरसाचा पूर वाहू लागतो. सोमेश्वराचे पात्र मी भालाकार भोपटकरांकडून निर्माण केले आहे. त्यासाठी मला त्यांच्या भालापत्राच्या आरंभापासूनचा अंकाचा अभ्यास करावा लागला. त्रिभुवन आणि सदानंद ही पात्रे आणि त्यांची विचारसरणी सुद्धा काल्पनिक नाही. कलेची कोणत्याही तऱ्हेने हानी न करता विशिष्ट मतांचा प्रसार प्रभावी रीतीने कसा करता येतो ह्याचा वंदे भारतम हा उत्तम नमुना आहे. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.